चला, सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या तासिकेमध्ये स्वागत आहे. आजचा घटक आहे वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ खंड आणि वर्तुळ कंस. सर्व हे वर्तुळाचे एलिमेंट्स आहेत किंवा घटक आहेत. आपण सुरुवातीला पाहूयात वर्तुळ कशाला म्हणायचं. तर वर्तुळाची अशी व्याख्या आहे, सर्वांनी पाठ करायची आहे. प्रतल आपण शिकलो. प्रतलामध्ये एका स्थिर बिंदू पासून, हा ओ बिंदू मी इथं दिलाय, ओ स्थिर बिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. आता या ओ स्थिर बिंदू पासून आपण काय केला, हा एक संच आहे, समान बिंदूचा संच आहे, सर्क्युलर म्हणजे गोल आकाराचा. अशा पद्धतीने हे समान अंतरावर असणारा गोल संच आहे. या संचाला वर्तुळ असे म्हणतात. ही वर्तुळाची व्याख्या सर्वांनी पाठ करायची आहे. आता वर्तुळ केंद्र कशाला म्हणायचं. तर वर्तुळ केंद्र ज्या बिंदू पासून समान अंतरावर आपण काय केलेलं आहे, तर वर्तुळ संच केलेला आहे, बिंदूंचा संच केलेला आहे. ज्या बिंदू पासून समान अंतरावर काय केलं आपण, बिंदूंचा संच केलेला आहे, त्याच बिंदूला वर्तुळ केंद्र म्हणतात. या वर्तुळामध्ये केंद्र आहे काय, ओ. काय आहे तर केंद्र आहे ओ. त्याचबरोबर नंतर त्रिज्या. त्रिज्या कशाला म्हणायचं, तर आपण या वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू, आवाज येतो का माझा, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जर आपण जोडून घेतला, काय सांगतोय लक्षात घ्या, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू. आता याच्यावर हे सर्व बिंदूच आहेत, आहे की नाही. तर अशा पद्धतीने एक कोणताही एक बिंदू जोडून घेतला, आहे की नाही, तर आपण वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू अशा पद्धतीने आपण जोडून घेतला आणि मग याच ओ पी नाव देऊ आपण, हा पी बिंदू देऊ नाव. तर पी बिंदू ओ पी ही काय झाली तर त्रिज्या. काय झाली, त्रिज्या. उदाहरणार्थ काय आहे, वर्तुळामधील त्रिज्या रेख ओपी. रेख ओपी ही काय आहे, त्रिज्या आहे. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण, जीवा कशाला म्हणायचं. तिसरा मुद्दा आहे जीवा. तर जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या. आता उदाहरणार्थ हा एक बिंदू आहे पी आणि मी इथे एक दुसरा बिंदू काढतो आर. आता हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, असे कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणायचं, तर जीवा असे म्हणतात. आता पहा, मी या ठिकाणी काय केले, वर्तुळावरीलच दोन बिंदू जोडलेत, आर आणि पी. तर जीवा पी झाली जीवा. काय, जीवा रेख आर किंवा पी आर, रेख पी आर ही काय झाली, जीवा झाली. जीवाची व्याख्या व्यवस्थित लक्षात घ्या. कोणतेही दोन बिंदू, आता मी हा आर आणि पी जोडलाय, तुम्ही इथं दुसरा घेऊ शकता, तो जोडू शकता, इथं घेऊ शकता, असा जोडू शकता, कशाही पद्धतीने तुम्ही जोडलं, परंतु वर्तुळावरील दोन बिंदू, वर्तुळाच्या कंसावरील आहे की नाही दोन बिंदू जर आपण जोडले तर त्याला जीवा असे म्हणतात. त्यानंतर व्यास. पहा, या ठिकाणी व्यास कशाला म्हणायचं आहे की नाही. आता मी इथं एक व्यास काढतो, पहा. आता पहा, इथं एक्स आणि इथं वाय हे दोन बिंदू आहेत. हे दोन बिंदू आपण जोडले, परंतु ते कुठून जोडले, वर्तुळ केंद्रातून जोडले. कुठून जोडले, वर्तुळ केंद्रातून. म्हणजे एक्स आणि वाय हे दोन बिंदू जोडले, परंतु ते जोडताना आपण ही जीवा वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे. ती सुद्धा जीवाच आहे, परंतु सर्वात लांब जीवा आहे आणि ती वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे. म्हणून वर्तुळ व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या सर्वात लांब जीवेला व्यास असे म्हणतात. बघा, मग हा व्यास एक्स वाय हा काय झाला, तर या ठिकाणी व्यास झाला. लक्षात आला असेल तुमच्या, वर्तुळ केंद्र कशाला म्हणायचं. तर या ठिकाणी वर्तुळामध्ये दिले मी, वर्तुळाच्या सुरुवातीला एका स्थिर बिंदूस वर्तुळ केंद्र म्हणतात. त्यापासून आपण काय केलंय, अनेक बिंदूचा संच केलाय. त्रिज्या कशाला म्हणायचं, तर वर्तुळ केंद्रावरील कोणतेही बिंदू जोडणाऱ्या, वर्तुळ केंद्रावरील आणि वर्तुळ केंद्रावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या. आता इथून हा सुद्धा जोडू शकतो आपण, ही त्रिज्या झाली. त्याचबरोबर जीवा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू,
अशा पद्धतीने वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू असतील तर ते जोडले की त्याला जीवा म्हणायचं. त्याचबरोबर व्यास, वर्तुळात केंद्रातून जाणाऱ्या सर्वात लांब जीवेला. एक्स वाय हा काय आहे? व्यास आहे. हा सर्वात लांब व्यास आहे म्हणजे जीवा आहे. ही जीवा काय करते? वर्तुळ केंद्रातून जाते. मग वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेस काय म्हणतात? व्यास म्हणतात. व्यास काय आहे मग या ठिकाणी? व्यास कोणता आहे? तर रेख एक्स वाय हा झाला व्यास. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचंय, हा व्यास असतो त्याच्या दोन त्रिज्या तयार होतात. म्हणून आपण जर त्रिज्या लिहिल्या इथं तर काय होईल? ओ एक्स आणि ओ वाय. ओ एक्स आणि ओ वाय या दोन काय झाल्या? तर त्रिज्या झाल्या. हे लक्षात ठेवायचंय. म्हणजे एका वर्तुळाच्या दोन त्रिज्या होतात. म्हणून काय सांगितलं मी? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा काय असतो? त्रिज्येच्या दुप्पट असतो. आणि एका वर्तुळामध्ये असे व्यास, त्रिज्या आणि जीवा असंख्य काढता येतात. किती काढता येतात बरं? एका वर्तुळामध्ये व्यास, त्रिज्या व जीवा किती काढता येतात? तर असंख्य, मोजता येत नाही तेवढ्या काढू शकतो आपण. किती काढू शकतो? काळे काळे लक्ष नाही तुझं. एका वर्तुळामध्ये किती जीवा काढू शकतो? किती काढू शकतो जीवा? असंख्य जीवा काढू शकतो आपण, आहे की नाही? म्हणून एका वर्तुळामध्ये आपण असंख्य जीवा, इथं दिलंय मी तुम्हाला, एका वर्तुळामध्ये असंख्य जीवा किंवा त्रिज्या, जीवा व व्यास काढता येतात. म्हणजे असंख्य जीवा, त्रिज्या आणि व्यास काढता येतात एका वर्तुळामध्ये. एकाच वर्तुळामध्ये आपण असंख्य त्रिज्या, जीवा आणि व्यास काढू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. परत सांगतो, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा वर्तुळ क्षेत्र आहे. हे सर्कल दिसतंय तुम्हाला सर्वांना. या सर्कल मध्ये बिंदू मी दिलेत ए बी सी आणि वर्तुळावर दिलेत एक्स वाय झेड. म्हणून वर्तुळाच्या आतील बिंदू किंवा वर्तुळाच्या आतील भाग, अंतर्भाग आणि वर्तुळावरील बिंदू बघा. अंतर्भागातील बिंदू कोणते आहेत? अंतर्भागातील बिंदू ए बी आणि सी. आणि वर्तुळावरील बिंदू कोणते आहेत? तर एक्स वाय झेड. हे सर्व मिळून वर्तुळ क्षेत्र तयार होते. म्हणजेच हे जे दिसतंय तुम्हाला हे वर्तुळ क्षेत्र आहे. आलं का लक्षात? काय सांगतोय ते? चला, वर्तुळ क्षेत्र लक्षात घ्या. या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे वर्तुळखंड. वर्तुळखंडामध्ये आता मी इथं ए बी ही जीवा टाकली आहे. वर्तुळामध्ये ए बी ही जीवा आहे. या जीवेने वर्तुळाचे दोन भाग तयार केले. याच्यामध्ये दोन भाग कोणते तयार केले? तर बघा, ए वाय बी आणि दुसरा भाग तयार केला ए एक्स बी. अशा पद्धतीने दोन भाग तयार केले वर्तुळखंड. म्हणून काय म्हणायचं की वर्तुळाच्या जीवेने दोन भागात रूपांतर केल्यानंतर त्या वर्तुळाचे दोन खंड तयार होतात. त्याला वर्तुळखंड असे म्हणतात. काय सांगतो? लक्षात आलं का? पहा, मग या ठिकाणी दोन वर्तुळखंड तयार केले, ठीक आहे ना? जीवेनी दोन वर्तुळखंड तयार केले. त्याला लघु वर्तुळखंड. बघा, लघु वर्तुळखंड. वर्तुळखंड कोणता आहे? तर ए वाय बी. आणि विशाल वर्तुळखंड ए एक्स बी. अशा पद्धतीने याला म्हणायचं लघु वर्तुळखंड आणि याला म्हणायचं मायनर अँड मेजर वर्तुळखंड. याला म्हणायचं मायनर, याला म्हणायचं मेजर. अशा पद्धतीने हे दोन वर्तुळखंड तयार झालेले आहेत. त्याला म्हणायचं लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड. लक्षात येते का? लघु वर्तुळखंडातील कोन हा विशाल कोन असतो. बघा या ठिकाणी बघा, लघु वर्तुळखंडातील
कोन विशाल कोन असतो. आणि विशाल वर्तुळखंडातील कोन हा लघु कोन असतो. लक्षात येते काय सांगतोय मी. आता इथं तुम्ही पाहिलं असेल या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय मी इथं AYB हा एक अँगल काढला, ठीक आहे नाही. उदाहरणार्थ काय आहे तर अँगल AYB आहे का नाही. इथं काय आहे तर अँगल AXB. अशा पद्धतीने AYB हा अँगल आणि AXB तर मोठ्या कंसामध्ये म्हणजे हा रिकामा जो भाग दिसतोय तो मोठा कंस आहे की नाही. तो विशाल वर्तुळखंड आहे. विशाल वर्तुळखंड आहे. ह्या विशाल वर्तुळखंडातील कोन हा काय आहे तर लघु वर्तुळखंड आणि विशाल लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड या दोन वर्तुळखंड आपण आता पाहिले. त्यानंतर पाहूया अर्ध वर्तुळखंड कशाला म्हणायचं. याला म्हणायचं सेमी सर्क्युलर आर्क. आता बघा या सेमी सर्क्युलरला अर्ध वर्तुळखंड कशाला म्हणायचं तर मध्ये आपण एक व्यास टाकलाय. व्यास AB हा व्यास आहे. काय आहे रेख AB हा व्यास आहे. या व्यासाने दोन इथं कायच केलेत इकडं आणि इकडे दोन अशा पद्धतीचे अर्धे अर्धे काय केले तर खंड तयार केलेत. यालाच म्हणायचं अर्ध वर्तुळखंड. काय म्हणायचं तर अर्ध वर्तुळखंड. त्याला AXB आणि AYB अशा पद्धतीचे दोन वर्तुळखंड तयार झाले. उदाहरणार्थ आपण एक भाकरीच्या दोन तुकडे केले, अर्धी अर्धी भाकरी केली की नाही तर त्याला म्हणायचं अर्ध वर्तुळखंड. आलं लक्षात काय सांगतो ती. आता अर्धवर्तुळखंडामधला कोन हा आता जर याच्यामध्ये आपण कोन टाकला बघा यामध्ये कोन काढूयात आपण एक अशा पद्धतीने कोन काढा तर हा कोन जो असतो तो काटकोन असतो. अर्धवर्तुळखंडातील बघा अर्धवर्तुळखंडातील कोन काटकोन असतो. काटकोन असतो. अर्धवर्तुळामध्ये जर आपण कोन काढला कोणताही कोन काढा तुम्ही अर्धवर्तुळखंडामध्ये कारण A आणि B त्याचे दोन बिंदू घ्या आणि इथं कोणताही कशाही पद्धतीने इथं कोन जर काढा तर तो काय करतो काटकोनच तयार होईल. लक्षात ठेवायचं आहे. पहा चौथा मुद्दा आहे आपला वर्तुळ कंस. आता वर्तुळ कंस कशाला म्हणायचं तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घेतले की वर्तुळाचे दोन भाग तयार होतात. या ठिकाणी मी तुम्हाला दोन बिंदू घेऊन दाखवले P बिंदू आणि Q बिंदू वर्तुळावरील बिंदू आहेत. हे दोन बिंदू घेतले की काय झाला हा PQ एक भाग तयार झाला आणि PQ इकडून एक भाग तयार झाला. असे दोन वर्तुळाचे तुकडे झाले. या ठिकाणी आपल्या बांगडीचे दोन तुकडे होतात की नाही मग बांगडीचे दोन तुकडे झाले की ते दोन वर्तुळ कंस म्हणायचे त्याला. तर या ठिकाणी मी या इथे दिलं X आणि इथं घेतलं Y. तर आपण पहा या ठिकाणी PXQ आणि PYQ असे दोन भाग तयार झाले. बघा कंस काय लिहायचं त्याला तर PXQ व कंस PYQ म्हणजे या इकडून असा हा एक पूर्ण भाग तयार झाला. बघा इथून अशा पद्धतीने इथून पूर्ण राऊंड मारून इथपर्यंत एक भाग आणि हा एक भाग तयार झाला. असे दोन तुकडे झाले या वर्तुळाचे. तर हा एक भाग म्हणजे PXQ एक वर्तुळ कंस आणि PYQ अशा पद्धतीने हा दुसरा काय कंस. असे दोन कंस आहेत. तर ह्याच्यात लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस असेही दोन कंस आहेत. काय लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस अशा पद्धतीचे दोन कंस आहेत. तर याच्यामध्ये पहा आपण या ठिकाणी PXQ हा लहान तुकडा आहे आणि PYQ हा मोठा तुकडा आहे म्हणून लघु वर्तुळ कंस
लघु वर्तुळ कंस काय आहे PXQ आहे आणि विशाल वर्तुळ कंस बघा विशाल वर्तुळ कंस PYQ असे आहेत. असे दोन वर्तुळ कंस आहेत. काय सांगतो लक्षात येते का? वैष्णवी आली. वैष्णवी आवाज येतो का तुला? वैष्णवी शिंदे माईक चालू करायचं. चला लक्षात येते काय सांगतो मी इथं? तर लघु वर्तुळ कंस ज्याने अंतरखंडित केलाय कोन QOP किंवा POQ, तर या कोनाने लघु वर्तुळ कंस अंतरखंडित केलेला आहे. म्हणजे जर आपल्याला याचं माप माहित असेल, उदाहरणार्थ याचं आपण 90 अंश माप घेतलं तर या कंसाचं सुद्धा किती असतं? तर 90 अंशच माप असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे केंद्रीय कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप हे कोनाबरोबरच असते. म्हणून मेजर ऑफ अँगल QOP बरोबर 90 अंश. तर कंस QXP किंवा PXQ बरोबर 90 अंश. म्हणजे केंद्रीय कोनाने जो कोन कंस अंतरखंडित केलेला आहे तेवढंच त्याचं माप असतं. म्हणजे याचं माप दिलेलं असेल तर याचं काढता येतं की नाही, आणि याचं दिलं असेल तर याचं अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप काढता येतं. याचं एकूण माप असतं 360 डिग्री आहे का नाही? किती असतं? 360 डिग्री वर्तुळखंडाचं किंवा वर्तुळ कंसाचं माप. वर्तुळ कंसाचे माप किती असतं? 360. मग आता उर्वरित कंसाचे माप काढायचे आपल्याला, तर तो आहे विशाल वर्तुळ कंस आहे का नाही? कोणता आहे? विशाल वर्तुळ कंस. विशाल वर्तुळ कंस कोणता आहे? तर QYP आहे की नाही? मग आता आपल्याला QYP चं जर माप काढायचं असेल तर काय करायचं बघा. काय काढायचं? तर हे माप वजा करायचं. किती मधून? 360 मधून. म्हणून 360 अंश वजा 90 अंश बरोबर कंस QYP आहे की नाही? म्हणून आता बघा ह्याच्यातून वजा करा. शून्याला 0, 16तून 9 गेले, खाली उरले 7, आता उरला 1, इथं गेलं 2, 270 अंश. कोणता आहे? तर विशाल वर्तुळ कंस QYP चं माप. कुणाचं माप आहे? तर QYP चं माप आहे. लक्षात येते काय सांगतोय ते मी? एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. आपण लक्ष द्यायचं आहे. पहा त्यानंतर काय? अर्धवर्तुळ कंसाचं माप काढायचं आपल्याला. तर अर्धवर्तुळ कंसाचे माप हे काय असते?